नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयाच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आता सरनामा म्हणजे काय? इंग्रजीत त्याला प्रिॲम्बल असं म्हणतात, मराठीत त्याला टर्मिनॉलॉजिकली म्हणजे संकल्पनात्मक भाषेमध्ये सरनामा असं म्हणतात, आणि सर्वसाधारण भाषेमध्ये आपण जर म्हणायचं म्हटलं सर्वसाधारण त्याचा अर्थ तर प्रास्ताविका, प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका ज्याला आपण म्हणतो तसं. म्हणजे एखाद्या पुस्तकाला जशी लेखक प्रस्तावना लिहितो तशा पद्धतीची प्रस्तावना भारताच्या राज्यघटनेला लिहिलेली आहे. त्याला भारतीय राज्यघटनेचा सरनामा असं म्हणतात. आता हा जो सरनामा आहे या सरनाम्यामध्ये नेमकं काय असतं तर प्रत्येक राज्यघटनेला जी काही निश्चित अशी उद्दिष्ट किंवा ध्येय ठरवलेली असतात राज्यघटनाकारांनी, त्याचं संक्षिप्त असं विवेचन ज्याला आपण म्हणतो ते या प्रस्तावनेमध्ये असतं. भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचा सरनामा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीनं मंजूर केला. पण हा जो सरनामा होता हा सरनामा पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी जी घटना परिषदेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित अशी ही सरनाम्याची मांडणी केलेली आहे. अर्थात उद्दिष्टांच्या ठरावामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फेरबदल झाले, तो म्हणजे खंडन मंडनाचा भाग होता नंतरचा, पण 26 नोव्हेंबर 1949 रोजी सरनाम्याला घटना परिषदेनं मंजुरी दिली असं आपल्याला म्हणता येईल. आता भारताचा सरनामा, भारतीय राज्यघटनेचा सरनामा कशा पद्धतीचा आहे नेमका मी तुम्हाला वाचून दाखवतो. कदाचित तुम्ही 10वीच्या पुस्तकामध्ये किंवा जेव्हा भारतीय संविधान शिकला असाल तेव्हा तो सरनामा कधीतरी डोळ्याखालून तुमचा गेला असेल, पण तरीसुद्धा आपण एकदा त्याची उजळणी करूया की आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, मग तो सामाजिक आर्थिक राजकीय अशा पद्धतीचा, स्वातंत्र्य, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं समानता, दर्जा आणि संधी याबाबतीतली समानता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि घटना मान्य करीत आहोत आणि त्या संबंधीचा कायदा करून तिचा आम्ही स्वीकार करीत आहोत, असा हा आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याचा मराठी तर्जुमा ज्याला आपण म्हणतो तो आहे. आता ही जी उद्देशपत्रिका आपण ज्याला म्हणतो किंवा सरनामा ज्याला आपण म्हणतो, या सरनाम्याच्या सुरुवातीलाच म्हणजे त्याच्यावरून कोणत्या गोष्टी स्पष्ट होतात, एक म्हणजे एक 2-3 प्रकारच्या गोष्टी सरनाम्यातून आपल्या लक्षात येतात. एक म्हणजे राज्यघटनेचं उगमस्थान नेमकं कुठे आहे, दुसरं म्हणजे राज्यव्यवस्थेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, आणि तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्य किंवा राज्यसंस्थेची वैशिष्ट्य नेमकी कोणत्या पद्धतीची, उद्दिष्ट नेमकी कोणत्या पद्धतीची आहेत हे आपल्याला राज्यघटनेच्या सरनाम्यावरून कळतं. म्हणजे या 3 गोष्टी ज्या आहेत की घटनेचं उगमस्थान कुठे आहे, त्याच्यानंतर राज्याचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि राज्याची उद्दिष्ट कोणत्या पद्धतीची ठरवलेली आहेत याचं आकलन जे आहे ते आपल्याला राज्यघटनेची ही उद्देशपत्रिका वाचल्यानंतर लक्षात येतं. आता आपण उद्देशपत्रिकेतले एक शब्द जो आहे, कारण त्याला खूप मोठा असा अर्थ आहे, त्या प्रत्येक शब्दाचा थोडक्यात अर्थ पाहण्याचा प्रयत्न करूया. उद्देशपत्रिकेचं स्पष्टीकरण करत असताना सुरुवातीचंच वाक्य असं आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. मगाशी मी म्हटलं की राज्यघटनेचं उगमस्थान नेमकं कुठे आहे हे आपल्याला सरनाम्यावरून कळतं. आम्ही भारताचे लोक
या पहिल्याच वाक्यामध्ये भारताच्या राज्यघटनेचं उगमस्थान कुठे आहे लक्षात येतं की लोक, आम्ही, जनता यांनी ही राज्यघटना निर्माण केलेली आहे आणि स्वीकृत करून ती स्वतःला अधिनियमित करून घेतलेली आहे, अशा पद्धतीचा भावार्थ त्याच्या मागे आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता या 3 वाक्यातून म्हणजे म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे लोक या वाक्यातून एक 2-3 प्रकारचे अर्थ संभवतात. एक म्हणजे भारतीय लोक सार्वभौम आहेत, दुसरं म्हणजे घटना समितीचे सभासद जे होते ते खरेखुरे लोकप्रतिनिधी होते, आणि तिसरं म्हणजे राज्यघटनेला लोकांची मान्यता आहे. भारतातले लोक सार्वभौम आहेत असं याचाच अर्थ असा आहे की राज्याचं जे उगमस्थान आहे हे उगमस्थान जे आहे ते लोकांमध्ये सापडतं. भारत हा अंतर्गत आणि बहिर्गत दृष्ट्या सार्वभौम आहे. आपण राज्यघटनेची उद्दिष्ट ज्यावेळेला बघितली तेव्हा त्या संदर्भात चर्चा केलेली आहे की 1947 पूर्वी भारत अंतर्गत आणि बहिर्गत दृष्ट्या स्वतंत्र नव्हता, त्यामुळे सार्वभौम भारत हा काही सार्वभौम नव्हता, तो परकीय राजवटीखाली होता. पण 1947 नंतर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अंतर्गत बाबतीमध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जे होतं ते आपल्याला दिलेलं होतं ब्रिटिशांनी. पण बहिर्गत बाबतीमध्ये, जागतिक राजकारणाच्या बाबतीमध्ये मात्र ब्रिटिशांनी ते स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. म्हणजे वासाहतिक दर्जा जो होता तो आपल्याला होता. आणि 1947 ते 1950, 26 जानेवारी 1950ला आपण घटनेची अंमलबजावणी सुरू केली आणि तेव्हापासून आपण आपलं सार्वभौमत्व घोषित केलं की 26 जानेवारी 1950 नंतर भारतावरती कुठल्याही पद्धतीचं बहिर्गत असं नियंत्रण आणि अंतर्गत स्वरूपाचं कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण कुठल्याही राष्ट्राचं नाही. आता आम्ही सार्वभौम आहोत. भारतीय घटनेच्या संदर्भामध्ये असा एक आक्षेप घेतला जातो की घटना समितीचे सभासद जे होते हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी नव्हते. पण त्या आक्षेपामध्ये काही फार तथ्य आहे अशातला भाग नाही. कारण तो कालखंड जो होता राज्यघटना निर्मितीचा किंवा राज्यघटना परिषदेचा, त्या काळामध्ये राज्यघटना परिषदेसाठी निवडणुका घेणं आणि ती प्रक्रिया राबवून मग राज्यघटना परिषद अस्तित्वात येऊन त्याच्यानंतर राज्यघटना निर्माण करणं हे जिकिरीचं काम होतं, किंबहुना ते शक्य नव्हतं. कारण जो कालावधी आपण मागच्या भागामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटनं लागू केला तिथपासून आपल्याला मिळालेला जो स्पॅन होता त्या स्पॅनमध्ये एवढा सगळा उपद्व्याप करणं शक्य नव्हतं. अशा वेळेला जी घटना समिती प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आली किंवा घटना परिषद अस्तित्वात आली ती इथल्या प्रांतिक विधानसभांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत अस्तित्वात आलेली होती. एका अर्थानं प्रांतिक विधानसभांचे जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी होते. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या घटना परिषदेचे सभासद निवडले. या अर्थानं ते लोकप्रतिनिधीच होते. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे घटना समितीतले जे सभासद होते ते लोकप्रतिनिधी नव्हते, असा जो आक्षेप घेतला जातो तो चुकीचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी होती की घटना परिषदेतले समजा आपण एक मानून गेलं की ते जे सगळे सभासद होते ते लोकप्रतिनिधी नव्हते, आणि असं जर असतं तर लोकांना मग ती घटना मान्य झाली नसती. पण त्याच्यानंतरच्या ज्या काही निवडणुका झाल्या, 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये घटना परिषदेतले अनेक सभासद लोकसभेत निवडून गेलेले आपल्याला दिसतील. याचाच अर्थ असा होतो की लोकांना घटना मान्य आहे. म्हणजे राज्यघटनाकारांनी जी घटना निर्माण केली ती लोकांना मान्य होती, हा त्यातला महत्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. याचाच अर्थ लोकांचा त्यांच्यावरती विश्वास होता आणि त्यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेला लोकांनी संमती दिलेली होती. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून भारत हे सार्वभौम आहे, राज्य आहे म्हणजे असं घोषित केलेलं आहे. भारतीय लोक देशाच्या अंतर्गत बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. तसंच भारत हा कोणत्याही बाह्य देशाच्या नियंत्रणाखाली नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्याला आहे. म्हणजे आपण कुठल्याही राष्ट्राच्या नियंत्रणाखाली आपले निर्णय घेत नाही. आणि म्हणून अधूनमधून
जेव्हा बातम्या येत असतात पेपरमध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात मध्यस्थी करायला अमुक एका देशाचा माणूस म्हणतो की मी तयार आहे, नेता म्हणतो, आणि त्याला आपण आक्षेप घेतो कारण हा आमचा द्विपक्षीय प्रश्न आहे, तुम्ही ढवळाढवळ करण्याचं कारण नाही असं तेव्हा आपण म्हणतो. त्याच्या मागचं कारण हे आहे की आम्ही सार्वभौम आहोत आणि आमच्या अंतर्गत किंवा बहिर्गत कारभारामध्ये दुसऱ्या राष्ट्रांना लुडबुड करण्याची काही आवश्यकता नाही. हा त्यातला अर्थ आहे सार्वभौमाचा. त्यामुळे सार्वभौमत्वाच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेकांनी टीका केलेली होती. म्हणजे भारतानं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये राष्ट्रकुल परिषदेचं सभासदत्व जे होतं ते स्वीकारलेलं होतं. राष्ट्रकुल परिषदेचं सभासदत्व स्वीकारल्यामुळं अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी पंडित नेहरूंवरती टीकेची झोड उठवली होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा आपण इंग्लंडचे मांडलिक झालो, म्हणजे राष्ट्रकुल प्रमुख जो आहे राष्ट्रकुलाचा तो म्हणजे इंग्लंडची राणी किंवा राजा, आणि मग त्याच्या नियंत्रणाखाली भारत राहणार का, अशा पद्धतीचे प्रश्न त्यावेळेला उपस्थित केले गेले. पण त्याला उत्तर देत असताना लोकसभेमध्ये पंडित नेहरूंनी असं सांगितलं की राष्ट्रकुलाचं सभासदत्व जे आहे ते आपण ऐच्छिक घेतलेलं आहे, स्वेच्छेनं आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो आहोत, आणि त्यामुळे जेव्हा भारताच्या हिताच्या आड राष्ट्रकुलाचे निर्णय होतील त्या क्षणी भारताला राष्ट्रकुलातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. म्हणजे राष्ट्रकुलाचं कोणतेही निर्बंध जे आहेत ते भारतावरती लागू होणार नाहीत. आपण आपलं सार्वभौमत्व कुणाकडे गहाण टाकलेलं नाहीये. आपण आपलं सार्वभौमत्व शाबूत ठेवून आपण राष्ट्रकुलाचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे, असं निसंदिग्धपणे पंडित नेहरूंनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. म्हणजे भारत हा सार्वभौम देश आहे आणि या सार्वभौम जनतेनं इथली जनता ही सार्वभौम आहे आणि त्या जनतेनं भारताचं संविधान किंवा भारताची राज्यघटना निर्माण केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. राज्यघटनेमध्ये आणखीन जे म्हणजे याच्यामध्ये शब्द येतात सरनाम्यामध्ये, त्याच्यामध्ये समाजवाद हा एक शब्द आहे. आता समाजवाद म्हणजे नेमकं काय? समाजवाद हा शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मूळ जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये नव्हता. 1976 मध्ये 42वी राज्यघटना दुरुस्ती केली गेली आणि त्याच्यामध्ये समाजवाद हा शब्द अंतर्भूत केला गेला. भारतातील जनतेचं राहणीमान जे आहे ते सुधारण्यासाठी आर्थिक समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित होणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे, आणि ते ओळखून समाजवाद ही संकल्पना जी आहे किंवा समाजवाद हा शब्द जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला होता. तसं बघितलं तर भारतानं 1955 पासूनच मिश्र व्यवस्थेची जी धोरणं होती ती राबवायला सुरुवात केलेली होती आणि अजूनही आपला देश थोड्याफार प्रमाणामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचंच प्रारूप पुढे नेताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे देशात एका बाजूला भांडवलदारांची मक्तेदारी आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचं दारिद्र्य जे आहे ते वाढायला लागलेलं होतं. तेव्हा केवळ घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवाद हा शब्द घालून चालणार नाही, तर भारतातल्या राज्यकर्त्यांनी समाजवादी मार्गाचा अवलंब करून त्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष योजना किंवा कार्यक्रम राबवले पाहिजेत, अशा पद्धतीची एक अपेक्षा समाजवाद हा शब्द घटनेमध्ये अंतर्भूत करण्यामागे होती. समाजवादामध्ये जे अपेक्षित आहे ते म्हणजे सार्वजनिक उद्योग क्षेत्रामध्ये वाढ करणं, संपत्तीच्या केंद्रीकरणाला किंवा मक्तेदारी जी असते त्याला आळा घालणं किंवा त्याच्यावरती मर्यादा घालणं, सामाजिक न्याय आणि आर्थिक समता जी असते ती प्रस्थापित करणं, जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणं, नागरिकांना उपजीविकेची साधनं जी आहेत ती उपलब्ध करून देणं, जनतेचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजवादामध्ये अपेक्षित आहेत आणि त्या उद्देशानं समाजवाद हा शब्द राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये मात्र 1990 नंतरच्या कालखंडामध्ये आपण समाजवादी तत्वांना बऱ्यापैकी तिलांजली दिलेली आहे. म्हणजे आज आपण पुन्हा भांडवलशाहीकडे म्हणजे चाललेलो आहोत की काय, इतकी शंका येण्या इतपत आपण समाजवादाची बोलवण केलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ते नाकारत चालणार नाही. त्यामुळे समाजवाद हे एक आदर्श स्वप्न आहे आणि ते प्रत्यक्षात कसं आणायचं हा खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल.
दुसरा शब्द जो आहे तो धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम ज्याला आपण म्हणतो, धर्मातीतपणा. तर हा शब्द सुद्धा 1976 साली जी 42वी घटना दुरुस्ती केली गेली, त्या 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये तो शब्द अंतर्भूत करण्यात आला, नव्यानं समाविष्ट करण्यात आला. याचा अर्थ असा नव्हता की त्याच्यापूर्वी भारतानं धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारलं नव्हतं का, तर सुरुवातीपासून आपण धर्मनिरपेक्ष आहोत. कारण आपली समाजरचनाच व्यामिश्र, कॉस्मोपॉलिटिन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची आहे, संमिश्र पद्धतीची. आणि इथे अनेक जाती, धर्म, पंथ, संस्कृती या म्हणजे नांदतात एकत्र, आणि ते हजारो वर्षांची परंपरा भारतीयांची आहे. आणि त्यामुळे केवळ एकाच धर्माचा पुरस्कार करणं भारतामध्ये शक्य नव्हतं. आणि म्हणून आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्व जे आहे ते अंगीकारलेलं, की किंबहुना धर्मनिरपेक्षता ही भारतीयांचं ज्याला आपण जीन म्हणूया एका अर्थानं, की वांशिक देणगी आहे, आणि ती आपण पुढे नेतो आहोत असं आपल्या वांशिक नाही म्हणायचं, अनुवांशिक देणगी आहे, आणि तीच आपण एका अर्थानं पुढे नेतो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण सगळ्यांना इथे सामावून घेतलेलं आहे, की कुठल्या एका धर्माचा तिरस्कार भारतानं कधीही केलेला नाही, यापूर्वीही नाही आणि अजूनही नाही आणि यापुढेही करणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आजही आपल्याकडे आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा, श्रद्धेचा, पूजेचा, प्रचाराचा आणि प्रसाराचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाचं धार्मिक स्वातंत्र्य आपण मान्य केलेलं आहे. पण धार्मिक स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीच्या धर्माच्या आड येणार नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती गदा आणणार नाही, अशा पद्धतीनं ते धार्मिक स्वातंत्र्य वापरण्याला आपण मुभा दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे आपण धर्मनिरपेक्षता पाळून राष्ट्रीय एकात्मतेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपल्याला राज्यघटनेनं सांगितलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय राज्यघटनेतला हा जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की भारत हे कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणारं राज्य नाही. म्हणजे राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही. धार्मिक कारणावरून नागरिकांमध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाही. सर्व धर्मांना राज्याकडून, शासनाकडून समानतेची वागणूक मिळेल. सर्व नागरिकांना समानता मिळेल. धार्मिक भेदाचा विचार न करता विकासाची समान संधी दिली जाईल. भारतीय घटनेनं कोणत्याही एका धर्माला अधिक महत्त्व दिलेलं नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब आहे. प्रत्येकाचा धर्म हा घराच्या आत आहे, घराच्या बाहेर नाही. घराच्या बाहेर सार्वजनिकीकरण आहे आणि तिथे सगळे मिळून एकत्र नांदतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्या भूमिकेतून आपण धर्माकडे बघणं, आणि तसं जर बघितलं तर इथे ऐक्य आणि एकात्मता नांदू शकेल, अशा प्रकारची एक अपेक्षा भारतीय घटनाकारांनी केलेली आपल्याला दिसते. तिसरा शब्द जो आहे तो लोकशाहीचा आहे. लोकशाही, डेमोक्रॉसी ज्याला आपण, डेमोक्रॅटिक, प्रजासत्ताक. आता प्रजासत्ताक किंवा लोकशाही याच्यामध्येच सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहे, की लोकांनी लोकांसाठी, लोकांकडून चालवलं गेलेलं शासन, ही जी संकल्पना लोकशाहीची आहे ती आपण इथे स्वीकारलेली आहे. त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचा आपण पुरस्कार केलेला आहे. जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केलेला. मी परवा मागच्या भागामध्ये जे वैशिष्ट्य आपण नोंदवली त्याच्यामध्ये जनतेचं सार्वभौमत्व हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे, की राज्यसंस्थेचा पाया हा जनतेची संमती असला पाहिजे. हे जे रुसोचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आपण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचा पुरस्कार भारतानं केलेला आहे. प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्री पुरुष नागरिकाला प्रौढ मताधिकार आहे. आपला मताधिकार बजावून प्रत्येक नागरिक या देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होतो, या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतो, आणि एका अर्थानं आपले प्रतिनिधी निवडून त्या प्रतिनिधींच्या मार्फत इथला शासन कारभार चालवतो. असं हे लोकशाहीचं जे तत्वज्ञान आहे ते आपण स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. अर्थात आपण राजकीय लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेमध्ये जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की राजकीय लोकशाहीचं रूपांतर हे सामाजिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व राजकीय लोकशाही मध्ये अंतर्भूत झालेली आहेत. आणि ही जी राजकीय लोकशाही आहे म्हणजे प्रौढ मताधिकार जो आहे त्या प्रौढ मताधिकाराचा वापर करून म्हणजे त्या दबावाचा वापर करून जनतेनं सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्यासाठी शासनावरती दबाव आणला पाहिजे किंवा दडपण आणलं पाहिजे अशी अपेक्षा घटनाकारांची होती. कारण जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला कोणत्याही पद्धतीचा अर्थ नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. कारण राजकीय लोकशाही टिकणं ही शेवटी सामाजिक लोकशाही किंवा आर्थिक लोकशाहीवरती, आर्थिक विषमता कमी झाल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही आणि समता प्रस्थापित झाल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि न्याय ह्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पना एकातेक अशा गुंफलेल्या आहेत आणि त्यांच्या परिपूर्ततेसाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रौढ मताधिकाराचा उपयोग केला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही घटनाकारांची होती असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक शब्द सरनाम्यामध्ये येतो तो म्हणजे गणराज्य, रिपब्लिक. आता गणराज्य या शब्दाला स्पेसिफिक अर्थ आहे. आता गणराज्य म्हणजे नेमकं काय? कारण प्रजासत्ताक आणि गणराज्य हे दोन शब्द जे आहेत ते भिन्न अर्थाने वापरले जातात. लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये राज्यप्रमुख जो असतो तो लोकांकडून निवडला जातो. लोक त्याला निवडून देत असतात आणि त्यामुळे इंग्लंड हे प्रजासत्ताक राज्य आहे असं म्हटलं जातं. पण ते गणराज्य नाही. कारण तिथला राज्यप्रमुख जो आहे तो वंश परंपरेनं सत्तेवरती होतो. राजा किंवा राणी त्यांचे कोण राजपुत्र राजकन्या ज्या असतील त्या वंश परंपरेनं सत्तेवरती आलेल्या आपल्याला साधारणतः दिसतात. तसं भारतामध्ये नाहीये. भारतामध्ये सर्वोच्च भारताचा जो प्रमुख आहे तो हा निवडणुकीच्या माध्यमातून जनता निवडते. भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते जरी अप्रत्यक्षरित्या जनतेकडून निवडून जात असले तरी ते जनतेचे प्रतिनिधी आहेत हे नमूद करण्यासारखं आहे. त्यामुळे भारत हे गणराज्य आहे. म्हणजे प्रजासत्ताक गणराज्य या शब्दाचा अर्थ तो आहे असं आपल्याला म्हणता येईल. इंग्लंडमध्ये गणराज्य नाही, भारतामध्ये गणराज्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. सोव्हिएत रशियामध्ये गणराज्य पद्धती आहे पण तिथे प्रजासत्ताक राज्य नाही. हेही लक्षात घेण्यासारखं आहे की रशियामध्ये प्रजासत्ताक राज्य आहे पण गणराज्य नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण तिथं साम्यवादी शासन पद्धती आहे हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे असे ह्या शब्दांचे अर्थ त्याच्यामध्ये दडलेले आहेत. म्हणजे एका अर्थानं भारतीय राज्य व्यवस्थेचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे ते हे 4-5 शब्द जे आहेत त्याच्यामधनं आपल्याला सहज लक्षात येते. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, लोकशाही, गणराज्य अशा पद्धतीचं स्वरूप जे आहे ते भारतीय राज्याचं आहे किंवा भारत देशाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मग राज्यव्यवस्थेची नेमकी उद्दिष्ट कोणत्या पद्धतीची आहेत की जी घटनाकारांना अपेक्षित होती? त्याच्यामध्ये त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, एकात्मता या तत्वांचा भारतानं अंगीकार केला पाहिजे अशा पद्धतीची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आता न्याय, ज्याला जस्टिस आपण म्हणतो, भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये घटनाकारांनी न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. आता न्याय म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. हक्कांची जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा आपण असं म्हणतो की व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेली परिस्थिती उपलब्ध करून देणं म्हणजे त्याला हक्क देणं. एका अर्थानं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणं म्हणजे न्याय प्रस्थापित करणं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून देणं. व्यक्ती विकासाकडे पाहता समाज विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. घटनाकारांनी भारतीय नागरिकांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. हे तीनही प्रकारचे न्याय प्रस्थापित झाले पाहिजेत असं घटनाकारांचं म्हणणं होतं. आता राजकीय न्याय देताना मगाशी मी म्हटलं तसं की राजकीय लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. राजकीय न्याय म्हणजे नागरिकांना प्रौढ मताधिकार दिलेला आहे, निवडणुका लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे अधिकार आहेत की त्यामुळे
त्यांना राज्य कारभारामध्ये सहभागी होता येतं आणि राजकीय न्याय आपला जो आहे तो प्रस्थापित करून घेता येतो. म्हणजे त्या दृष्टिकोनातून काही हक्क भारतीय नागरिकांना दिले गेलेले आहेत. सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते घटनाकारांनी मान्य केलेलं आहे. याबद्दल कुठल्याही पद्धतीचं दुमत असण्याचं कारण नाही. आता सामाजिक न्याय प्रस्थापित करत असताना घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 15 मध्ये समतेचा अधिकार दिलेला आहे. कलम क्रमांक 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद केलेली आहे. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळणं हा कायद्यानं गुन्हा ठरवलेला आहे. म्हणजे अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत त्यांच्यासाठी विशेष सवलती, आरक्षणाची तरतूद ज्याला आपण म्हणतो त्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला सामाजिक दृष्टिकोनातून समतेची संधी नाकारली जाणार नाही. जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, लिंग अशा कुठल्याही कारणासाठी व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं म्हणजे सामाजिक समता निर्माण करणं असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात समता म्हणजे काही निरपवाद समता नव्हे, हेही तितकंच खरं आहे. निरपवाद समता ही फक्त ईश्वरालाच शक्य आहे. आपण म्हणून माणसानं निर्माण केलेले जे काही भेद आहेत, मानवनिर्मित विषमता कमी करणं म्हणजे समता प्रस्थापित करणं असं आपण म्हणूया. अशा समतेचा जर सकारात्मक अर्थ घेतला तर ती समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. तिसरं म्हणजे आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे या देशामध्ये नागरिकांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं, संपत्तीचं योग्य वाटप करणं, आर्थिक विषमता कमी करणं, दारिद्र्य आणि बेकारी निवारणाचे प्रयत्न करणं, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करून भारतातील नागरिकांना आर्थिक न्याय प्राप्त करून देण्याचं आश्वासन किंवा उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट घटनाकारांनी सरकारसमोर ठेवलेलं आहे की हे पूर्ण करायचं आहे. पुढल्या जी येणारी सरकार जी आहेत त्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही घटनाकारांची अपेक्षा जी आहे ती त्यातनं व्यक्त होताना दिसते. न्यायाबरोबर स्वातंत्र्याची संकल्पना सुद्धा राज्यघटनेमध्ये मांडलेली आहे. आता भारतीय नागरिकांना म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही स्वातंत्र्याचा उल्लेख आहे ते कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे? विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य जे आहे त्याची अपेक्षा घटनाकारांनी केलेली आहे. अर्थात स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे. मगाशी मी म्हटलं तसं की व्यक्ती विकासासाठी आवश्यक ती परिस्थिती उपलब्ध करून देणं याला आपण हक्क देणं व्यक्तीला असं म्हणतो. मग ते हक्क देत असताना दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांचं हनन होणार नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं हनन किंवा त्याचा संकोच होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं हेही सरकारचं किंवा शासनाचं उद्दिष्ट असतं, त्या राज्यव्यवस्थेचं उद्दिष्ट असतं आणि ते नेमकं आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे तत्व जे आहे ते आपण स्वातंत्र्याची सकारात्मक बाजू जी आहे ती स्वीकारलेली आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 19 ते 22 या अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची सप्त स्वातंत्र्य जी भारतीय राज्यघटनेनं दिलेली आहेत त्याचा उहापोह केला होता. आता त्यातली फक्त 7 स्वातंत्र्य आपल्याला उपलब्ध आहेत. मालमत्तेचं स्वातंत्र्य कायदेशीर फक्त केलंय, ते मूलभूत राहिलेलं नाहीये. पण तरी सुद्धा जे देणं शक्य होतं त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न हा घटनाकारांनी राज्यघटनेमध्ये केलाय असं आपल्याला म्हणता येईल. स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे ही भूमिका त्यांनी स्वीकारली. स्वातंत्र्यावरती मर्यादा आहेत, निर्बंध आहेत आणि त्या निर्बंधांचा स्वीकार म्हणजेच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य. अशा प्रकारची स्वातंत्र्याची सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती आपण स्वीकारलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समतेच्या तत्वाचा समावेश आहे आणि भारतीय नागरिकांना दर्जा आणि समान संधी या बाबतीतली समता देण्याचं आश्वासन केलेलं आहे. म्हणजे घटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये कलम क्रमांक 14 ते 18 या कलमांतर्गत समतेचे हक्क जे आहेत नागरिकांचे ते मान्य करण्यात आलेले आहेत किंवा त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतातील सगळ्या व्यक्तींना कायद्यासमोर समान लेखलं जाईल किंवा समान मानलं जाईल असं अभिवचन त्याच्यामध्ये. कायद्यासमोरची समानता आपण मान्य केली.
धर्म, वंश, जात, धर्म, काय भाषा, प्रदेश, लिंग अशा कोणत्याही पद्धतीचा भेदभाव न करता नागरिकांना कायद्याचं समान संरक्षण दिलं जाईल. सगळ्या नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल. कोणताही भेद विचारात न घेता प्रत्येक नागरिकाला विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारी परिस्थिती जी आहे ती निर्माण करण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य संस्थेवरती आहे, किंवा ते उद्दिष्ट राज्य संस्थेकडे सोपवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी 17व्या कलमामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचं धोरण जे आहे ते सुद्धा आपण अंतर्भूत केलेलं आहे. म्हणजे समता कशा पद्धतीनं प्रस्थापित करता येईल याचा सुद्धा विचार राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंधुता, कारण बंधुतेवरतीच सगळ्या गोष्टी या अवलंबून आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी बंधुतेची गरज असते, फ्रॅटर्निटीची आवश्यकता असते. राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता हे बंधुतेवरतीच टिकून असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे मान्य केलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की दुसरी एक गोष्ट आपणाजवळ नाही, ती म्हणजे बंधुता किंवा भ्रातृभाव. बंधुता म्हणजे हिंदी राष्ट्रातील सर्व हिंदी लोक हे आपले बांधव आहे. आपण हिंदी लोक भाऊ भाऊ आहोत ही भावना या तत्वामुळे सामाजिक जीवनाला एकजिनसीपणा आणि बळकटी देते. हिंदुस्थानात हजारो जाती आहेत, या जाती राष्ट्रविरोधी आहेत. त्यामुळं सामाजिक जीवनामध्ये विघटन निर्माण होतं. आपल्याला एक राष्ट्र व्हायचं असेल तर आपण या अडचणींवरती मात केली पाहिजे. जेव्हा एक राष्ट्र असेल तेव्हाच बंधुत्वाच्या भावनेला खराखुरा अर्थ असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेच्या भाषणामध्ये मांडलेले हे विचार किती योग्य आहेत हे गेल्या 70 वर्षातला सगळा राजकीय व्यवहार जर आपण लक्षात घेतला तर सहज लक्षात येईल. म्हणजे बंधुता ही आवश्यक आहे आणि त्याचं तत्व आपण भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणखीन 1976ची जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्या 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय ऐक्य या शब्दाऐवजी राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता हे शब्द त्याच्यामध्ये घुसळलेले आहेत. ते बंधुता हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे झालं भारतीय राज्यघटनेचं एका अर्थानं तत्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो ती अशा पद्धतीची आहे. म्हणजे जवळपास 150 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या, आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या, सांस्कृतिक बाबतीमध्ये विविधता असलेल्या अशा या भारतामध्ये लोकशाहीचा प्रयोग जो आहे तो गेल्या 70 वर्षामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेला आपल्याला दिसतो. आता हा प्रयोग यशस्वी का झाला, किंवा स्वतःचं राजकीय भविष्य निर्माण करण्यासाठी आपण राज्यघटना निर्माण केली. राज्याचं स्वरूप आणि उद्दिष्ट जे आहे ते सुद्धा आपण राज्यघटनेच्या माध्यमातून ठरवलं. म्हणजे हे एका अर्थानं आपल्या राजकीय जीवनाचं यश होतं असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं महत्व स्पष्ट करताना अर्नेस्ट बार्कर यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका छापलेली आहे. हे जे प्रियांबल आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे तो जसाच्या तसा अर्नेस्ट बार्करनं उचलून आपल्या पुस्तकाला प्रस्तावना म्हणून जोडलेला आहे. त्याचं असं म्हणणं होतं की भारतीय राज्यघटनेची ही उद्देश पत्रिका इतकी उत्कृष्ट आहे की भारतानं स्वीकारलेली राजकीय तत्व आणि प्रथा या पाश्चात्य देशांनी स्वीकारलेल्या राजकीय तत्व आणि प्रथा याहून अधिक श्रेष्ठ आहेत. माझ्या ग्रंथाचं सार म्हणजेच ही भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका आहे. एका अर्थानं ती की नोट आहे, म्हणजे त्याचं महत्व आहे असं अर्नेस्ट बार्कर यांना सुचवायचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय राज्यघटनेची तत्वज्ञान सांगणारी ती एक राजकीय कुंडली आहे अशा शब्दामध्ये कन्हैयालाल मुंशी यांनी भारतीय सरनाम्याचं वर्णन केलेलं आहे. एम व्ही पायली यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा इतर देशांच्या राज्यघटनांच्या सरनाम्यांहून अधिक उत्कृष्ट आणि अद्वितीय आहे अशा पद्धतीचं गौरव
हा राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला दिसतो. काहींनी भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली, काही असं म्हणाले की हा सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. असं अनेकांनी आपापल्या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका अर्थानं आपण जर ह्या उद्देशपत्रिकेकडे किंवा सरनाम्याकडे जर बघितलं तर गेल्या 70 वर्षातल्या एकंदर वाटचालीकडे आपण लक्ष टाकल्यानंतर आपण खूप यशस्वी झालो राजकीय लोकशाही निर्माण करण्यामध्ये, असं आपल्याला म्हणता येईल. पण या सरनाम्याच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये टीका सुद्धा झाली. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला कायदेशीर अर्थ नाही किंवा कायदेशीर महत्व नाही, अशा पद्धतीची टीका ही अनेकांनी केली. कारण सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही, अशा पद्धतीची भूमिका काही लोकांनी घेतली. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा ती घेतली. नंतर सर्वोच्च न्यायालयानं आपले निर्णय बदलले आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि सरनाम्यातल्या बदलांना अधिकृतता प्राप्त करून दिलेली आपल्याला दिसते. म्हणजे आज सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. त्यामुळे भारतीय सरनाम्यामध्ये नमूद केलेली तत्व जी आहेत ती न्यायालयीन बजावणी योग्य नाही आहेत. सरनाम्यामध्ये नमूद केलेल्या तत्वांच्या विरोधामध्ये जर एखादं सरकार वागत असेल, शासन वागत असेल, तर त्याला न्यायालयामध्ये खेचता येत नाही. जसं मूलभूत अधिकार हे न्यायालयीन बजावणी योग्य आहेत, तसं सरनामा हा न्यायालयीन बजावणी योग्य नाही. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीबाबत कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही. घटनेच्या सरनाम्यातील तत्वांची अंमलबजावणी सरकारनं का केली नाही याबाबत न्यायालय सुद्धा विचारणा करू शकत नाही. सरनामा राज्यघटनेच्या बाहेर म्हणजे घटनेच्या सुरुवातीला दिलेला आहे, त्यामुळे त्याला कायदेशीर दृष्टीने फारसं महत्व नाही. पण नैतिक दृष्टीनं भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला विशेष असं महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एक नैतिक दडपण, एक नैतिक दबाव राज्यकर्त्यांवरती सरनाम्यामुळे आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात जाऊन कुठल्याही राज्यकर्त्याला या देशामध्ये राज्यकारभार करता येणार नाही असं त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे कायदेशीर दृष्टिकोनातून सरनाम्यावरती जरी काही मर्यादा पडत असल्या तरी घटनेतल्या एखाद्या कलमाचा अर्थ स्पष्ट करायचा असेल, लागत नसेल अर्थ, तर अशा वेळेला घटनेचा सरनामा जास्त उपयोगाचा पडतो आणि त्याचा आधार घेतला जातो. म्हणजे एखाद्या कलमाचा घटनाकारांना कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सरनाम्यातनं स्पष्ट होत असतं. उदाहरणार्थ गोपालन विरुद्ध मद्रास राज्य या खटल्यामध्ये न्यायमूर्ती महाजन जे होते त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा आधार त्या केसमध्ये घेतलेला होता. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आधार म्हणजे अर्थ स्पष्ट करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो असं आपल्याला म्हणता येईल. 1976 मध्ये 42वी राज्यघटना दुरुस्ती झाली आणि त्या 42व्या राज्यघटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये किंवा उद्देश पत्रिकेमध्ये काही बदल घडवून आणले. धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता अशा प्रकारची शब्दयोजना नव्यानं करण्यात आली. ह्या बदल अनावश्यक होते किंवा अयोग्य होते अशा पद्धतीची सुद्धा टीका केली जाते. वास्तविक मूलभूत अधिकारातला जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यातून आपण धर्मनिरपेक्षता जी होती ती स्वीकारलेली होती. त्यामुळे वेगळ्या अर्थानं पुन्हा धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्याची काही आवश्यकता होती अशातला आवश्यकता नव्हती असं अनेकांचं म्हणणं होतं. ही वस्तुस्थिती होती. पण तरी सुद्धा आर्थिक न्याय किंवा समान संधी या गोष्टी सुद्धा घटनेमध्ये अंतर्भूत होत्या. मग पुन्हा समाजवाद हा शब्द किंवा जो जोडण्यात आला त्याची काही आवश्यकता होती असं नाही असं अनेकांचं म्हणणं होतं. भारतीय राज्यघटनेचा हा सरनामा हा भाग जो आहे तो घटनेचा मानला जात नाही. त्यामुळे 368व्या कलमानुसार त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही असाही आक्षेप 42व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं त्या कालखंडामध्ये नोंदवला गेला. पण केशवानंद भारती जो खटला होता त्या खटल्याच्या निर्णयानं सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे हे सुप्रीम कोर्टानं मान्य केलं आणि त्यामुळे आता सरनामा हा वेगळा आहे, घटनेचा भाग आहे
आणि घटना वेगळी आहे असं काही म्हणता येत नाही, असं आपल्याला सांगता येऊ शकतं. असे अनेक आक्षेप राज्यघटनेवरती घेतले गेले, सरनाम्यावरती घेतले गेले, पण गेली 70 वर्ष आम्ही भारतीय लोक या न्यायानं जगतो आहोत. अनेक प्रकारची आव्हानं आपल्या समोर आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचं आव्हान आहे, प्रदेशवाद आहे, प्रांतीयता आहे, प्रादेशिक अभिमान आहेत. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला भारतीयांना राष्ट्रीय एकात्मतेचा विसर पडलाय की काय, किंवा अनेक प्रश्न असे आहेत, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, धर्मांधता आहे, जातीयता आहे. या सगळ्या प्रश्नांनी भारतीय समाज पोखरला गेलेला आहे. म्हणजे हा निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. आणि हे सगळे दोष जे आहेत ते दूर करण्याची जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी केवळ घटनाकारांची नव्हती, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण घटनाकारांनी आपल्याला राजकीय लोकशाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान मी मगाशी उद्धृत केलं, त्याचं कारण तेच होतं. ते असं म्हणाले की राजकीय लोकशाही आज आम्ही तुम्हाला दिलेली आहे, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचं काम जे आहे ते तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुम्ही आणि मी, आपण सगळेच, आपल्यावरती ती जबाबदारी आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्री पुरुष नागरिकांना जो मताधिकार दिलेला आहे, त्या मताधिकाराच्या माध्यमातून शासनावर अंकुश ठेवणं आणि शासनाला घटनेनुसार काम करायला लावणं हे प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली आणि त्या पद्धतीनं जर म्हणजे हे झालं, प्रक्रिया पुढे पुढे जात राहिली, तर या भारत हा पृथ्वी तलावरचा स्वर्ग झालेला असेल, असं एका भाष्यकारानं म्हटलेलं आहे. इतकी भारताची राज्यघटना जी आहे ती योग्य अशा पद्धतीची बनवली गेलेली आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करणारी माणसं कशा पद्धतीची आहेत याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात, असं आपल्याला म्हणता येईल. सारांशानं आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की सरनाम्याचं काम जे आहे हे महत्त्वपूर्ण असतं. एखाद्या ग्रंथाला जशी प्रस्तावना महत्त्वाची असते, कारण त्या पुस्तकामध्ये किंवा त्या ग्रंथामध्ये काय आहे हे संक्षेपानं आपल्याला त्या प्रस्तावनेतनं किंवा उद्देशपत्रिकेतनं कळतं, तसंच भारताच्या राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे आणि नेमकी कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे याविषयीचं जे दिशादिग्दर्शन आहे ते भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यातनं कळतं. भारतीय राज्यघटनेचं ते खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथे थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेनं व्यक्तींना, नागरिकांना दिलेले जे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व नेमकी काय आहेत त्याचा आढावा घेऊ. धन्यवाद.